नाही वहिनी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही, पण लग्नानंतर म्हणा ना. का आत्तापासून तिला वहिनी म्हणलं तर काय प्रॉब्लेम आहे? उद्या एकमेकांना अंगठ्या घातल्यानंतर ती ऑफिशियली तुझी बायको होणार आहे. काय रे विराज? ठीक आहे. आम्ही लग्नापर्यंत तिला वहिनी नाही म्हणणार, पण तोपर्यंत आम्ही तिला म्हणायचं काय? तिला विचारून सांगतो. अरे फालतू लोक आहेत तुम्ही खरं. हे छान आहे. अजून साखरपुडा सुद्धा झालेला नाहीये तरी सुद्धा स्वराज गायकवाड बायकोच्या तालावर नाचायला लागले. अरे, काही काय नाहीतर काय, तसंच आहे. अरे जरा वचक दाखव तिला, जास्त तिला वाटू दे, खोटं खोटं काय ना वाटू दे तिला की नवऱ्याचं वचक आहे माझ्या. नाही, लग्नाला महिना 2 महिने झाले की मग सुरू होऊ दे तुझं. हिला विचारून सांगतो. आत्या ए गबरे. अरे आत्या असं काही नाहीये, मुळात आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. हा अरे, आणि मी सांगू का तुला, आत्या ती ना थोडी वेगळी आहे आणि आमच्यात अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे ग. ओ बॉन्डिंग. आमचं जरा वेगळं आहे. बघितलं का ज्योती कीर्ती, तुमची ताई आत्तापासूनच आमचं तुमचं करायला लागले बरं का. आई तुम्हाला मी सांगून ठेवतेय, ही ऑलरेडी 70% गायकवाडांच्या घरात गेली सुद्धा मनाने. हो ना ताई? ताई आम्हाला तरी सांगा ग, असं काय वेगळं आहे तुमचं? किती बरं झालं असतं जर मी तुम्हाला सांगू शकले असते सगळं, की माझ्या मनात नेमकं काय सुरू. वेगळं म्हणजे काय काय वेगळं आहे ग. ओके, काही वेगळं वगैरे नसतं. हा, लग्नानंतर 2 वर्षांनी तोच भात आणि तीच डाळ. नाही, तिला डाळ भात येतो की नाही मला नाही माहिती. म्हणजे या या बाबतीत तुझं काही बोलणंही झालं नाही? नाही. अरे बापरे. अरे ज्या मुलीला स्वयंपाक करता येत नाही हेही तुला माहिती नाही, तिच्यावर संसार कसा करणार रे तू स्वराज? जेवण बनवता येत नाही म्हणजे काय संसारच करता येत नाही का? आणि येतं मला बऱ्यापैकी करता. लग्नानंतर पुढचं पुढे बघू आपण. बापरे, बिचाऱ्या स्वराज जिजूंचं अवघडच दिसतंय मला. लग्नानंतर जेवणाचे हाल आहेत त्यांचे.